बारामतीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 8 उमेदवार बिनविरोध झाले आणि त्याच्यानंतर योगेंद्र पवारांनी याच्यामध्ये आरोप केला की त्यांच्या पक्षाच्या 4 उमेदवारांना 20-20 लाख रुपये देऊन त्यांना फोडण्यात आलं। त्याच्यातलेच एक उमेदवार तात्यासाहेब बेलदार आपल्या बरोबर आहेत। तात्यासाहेब, सुरुवातीलाच तुमच्यावरती हा जो आरोप झाला 20 लाख रुपये घेऊन तुम्ही माघारी घेतली, याच्याबद्दल काय सांगायचं? प्रथम मी आपले आभार मानतो की आपण माझी बाजू मांडणे किंवा माझे म्हणणं मांडण्यासाठी मला संधी दिली। तुमच्यावरती 20 लाख रुपये घेतले आणि माघारी घेतली अशा प्रकारचे आरोप झालेत, याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? आम्ही कुठल्याही कुणाकडे 20 लाख रुपये घेतले नाही की 20 रुपये सुद्धा कोणाकडे घेतले नाहीत, हे दादांत खोटं आहे। माघार का घेतली मग? माझं वैयक्तिक माघार घेण्याचं कारण म्हणजे मी वार्ड क्रमांक 2 मधून प्रभाग क्रमांक 2 मधून उमेदवारी दाखल केली होती, पण आमच्या प्रभागामध्ये ओबीसी महिला हे उमेदवार अगोदरच बिनविरोध झाले होते। त्यामुळे मला ती यंत्रणा लावणं शक्य नव्हतं किंवा मी पक्षाला सांगितलं सुद्धा होतं की एवढी मोठी यंत्रणा लावणं माझ्याशी मला शक्य नाहीये, त्यामुळे मी तिथून माघार घेतलेली आहे। तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करत असताना तुम्हाला पक्षाकडून जो काय पक्षाकडून ताकद हवी असते सगळ्या गोष्टींची, मनुष्यबळ असेल किंवा इतर, त्याबद्दल तुम्हाला व्यवस्थित यंत्रणा मिळत होत्या? तसं पाहिलं गेलं काही प्रमाणात मिळत होत्या। पण निवडणूक बारामती सारख्या शहराची लढत असताना तयारी कशी पाहिजे? तशी तयारी पाहिजे असेल तर तुम्ही दुसऱ्या पक्षाला विचारलं पाहिजे, तशी तयारी करून घ्यावं लागते। आता सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की तात्यासाहेब बेलदार हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे एकदम कट्टर कार्यकर्ते, लोकसभेला विधानसभेला छातीचा कोट करून ते अजित पवारांच्या विरोधात लढले। मात्र तुम्ही आता अशा पद्धतीनं तुमच्यावरती आरोप होत आहेत, काय सांगाल एकंदरीत? हे आरोप चुकीचे आहेत आणि हे आरोप खरं तर आमच्याच पक्षाचे ज्येष्ठ आदरणीय नेते योगेश दादांनी केले, याचं मला खूप दुःख वाटत आहे। दादांनी अगोदर त्याची माहिती घ्यायला होती की कुणी पैसे घेतले कुणी नाही घेतले, आणि नंतर त्या दादांनी आरोप करायला हवे होते। पण मग तुम्ही सांगताय की योगेंद्र पवारांनी केलेलेच आरोप बिनबुडाचे नाही, दादांनी माहिती घ्यायला होती। दादा असे बोलले की मला असं लोकांतून सांगण्यात आलेलं आहे। आपण लोकांनी सांगितलं, मग स्वतःच्याच उमेदवारावरती आरोप होतोय ना? हा बरोबर आहे, याच्याबद्दल दादांनी माहिती घ्यायला पाहिजे होती। तुमचं स्पष्ट मत आहे की ते आरोप खोटे? 100% खोटे आहेत। जर कुणी घेतले असतील पैसे किंवा 1 रुपया जरी घेतला असेल तर ते सगळं सिद्ध करून दाखवावं। इतर उमेदवारांच्या बद्दल काय, ज्यांनी माघारी घेतलेली तुमच्या पक्षाचे, त्यांच्याबद्दल असं काही घडलंय का? नाही, तसं काही घडलेलं नसावं असं मला वाटतं। घडलं असेल तर ते मला माहिती नाहीये। अच्छा, तर हे होते तात्यासाहेब बेलदार, हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नगरपालिकेचे उमेदवार होते आणि योगेंद्र पवारांनी 20 लाख रुपये घेतल्याचा जो आरोप आहे तो त्यांनी खोडून काढलेला आहे किंवा ते आरोप बिनबुडाचे आहेत अशा प्रकारचा दावा त्यांनी व्यक्त केलेला आहे।